नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंग 2026च्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. साधारण 3 जुलैपासून ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली होती. या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जात असताना इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी आपण CETच्या स्कोअरसह JEEचा स्कोअरसुद्धा त्या ठिकाणी ॲड करू शकत होतो. परंतु अनेक विद्यार्थ्यांना JEE मेनचा स्कोअर त्या ठिकाणी अपडेट करण्याला अडचणी येत होत्या. त्यामुळं अनेक मुलांनी JEE मेनचा स्कोअर त्या ठिकाणी ॲड केलेला नसेल. तर ह्या संदर्भाने जे येतं एक परिपूर्ण मार्गदर्शन देणारा आणि रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ देणारी एक नोटीस ही CET सेलनं काल पब्लिश केलेली होती. नेमकी ही नोटीस काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी आपण बघू शकतो एक जाहीर सूचना CET सेलकडनं काल पब्लिश झालेली होती. त्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27च्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत JEE परीक्षेतील गुण प्राप्त फेच करण्याबाबत, जसं मी सुरुवातीला उल्लेख केला, हे गुण ॲड करण्यासाठी त्या ठिकाणी अडचण येत होती. अनेक मुलांनी मग JEE मेनच्या गुणाशिवाय रजिस्ट्रेशन पूर्ण करून व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. परंतु आता ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी पूर्ण केलेलं आहे, व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशाही मुलांना आपल्या JEE मेन्सच्या गुणाचा रजिस्ट्रेशन प्रक्रियेत समावेश करता यावा म्हणून ही नोटीस त्या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. सगळ्यात पहिले काय दिलं आहे, शैक्षणिक वर्ष 2026-27साठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया CAPची ऑनलाईन नोंदणी 2 जुलैपासून सुरू झाली असून नोंदणी प्रक्रियेत 16 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. एक अतिशय महत्त्वाची सूचना ही अगदी सुरुवातीला या नोटीसमध्ये आहे. त्यानंतर जे JEE मेनचे परीक्षेतील गुण डिजिलॉकरद्वारे थेट प्राप्त करण्यात येत आहेत, या संदर्भामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्याचं निराकरण करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची सूचना या नोटीसमध्ये उपलब्ध झालेली आहे. यामुळं आता JEE मेनचे गुण जे येतं त्या ठिकाणी ॲड करायला थोडीशी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आणि त्यानंतर JEE मेनच्या माध्यमातून ज्या मुलांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं असेल हे वगळून उर्वरित ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं, व्हेरिफिकेशन पूर्ण केलं असेल, पण आता जर त्यांना त्यांचे JEE मेनचे गुण ॲड करायचे असतील तर ते आवश्यक दुरुस्ती त्या अर्जामध्ये करू शकतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो, ज्यांना JEE मेन परीक्षेतील गुण ॲड करायचे असतील तर ती सुविधा तुमचा स्क्रुटिनी सेंटरद्वारे जे असेल तर त्यांना ते तिकीट रेज करून ग्रेव्हरन्स नोंदवून अनलॉक करता येईल अर्ज, आणि ते त्या ठिकाणी अपडेट करता येईल. आणि ज्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन केलेलं असेल, ज्यांनी कॉलेजला जाऊन व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केली असेल तर त्यांनासुद्धा जे तर संबंधित स्क्रुटिनी सेंटरवर व्हिजिट करून आपलं ॲप्लिकेशन अनलॉक करून त्या ठिकाणी JEE मेनचा स्कोअर अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. थोडक्यात काय, तर ज्या मुलांनी इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतला, रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं होतं, परंतु JEE मेनचे गुण ॲड केलेले नसतील, तर त्या मुलांना ज्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन केलेलं असेल त्यांना त्यांच्या व्हेरिफिकेशन सेंटरवर जाऊन ते अनलॉक करून त्या ठिकाणी JEE मेनचे गुण ॲड करता येईल. आणि ज्यांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन घेतलेलं होतं तर त्यांना जे येतं ग्रेव्हरन्सेस रेज करायचे आहेत आणि आपले JEE मेनचे स्कोअर अपडेट करायचे आहे आणि परत एकदा सेव्ह करायचं आहे. त्यांचं ऑनलाईन पद्धतीनं जे येतं स्क्रुटिनी जे आहे त्या पद्धतीनं पूर्ण करून देण्यात येईल. एक महत्त्वाची सूचना होती CET सेलच्या माध्यमातून की रजिस्ट्रेशन प्रक्रियेला आता 16 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे आणि JEE मेनचे गुण जर आपल्याला आता ॲड करायचे असेल तर ते अजूनही ॲड करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. तर सर्व या विद्यार्थ्यांनी जे तर इंजिनिअरिंगची याची नोंद घ्यावी. व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.